राज्यात एकीकडे जिल्ह्यात जोरदार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र आजही मराठवाड्यामध्ये 424 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। जून संपत आला तरीही 268 गावांमध्ये टँकरची गरज भासते। 424 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। यात छत्रपती संभाजीनगरातील 148 गावं, 23 वाड्यांमध्ये 228, तर जालना जिल्ह्यातील 109 गावं, 23 वाड्यांमध्ये 181 टँकर सुरू आहे। परभणी 8, हिंगोली 2, तर नांदेडमध्ये 5 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणी पुरवठा केला जातोय। तर मराठवाड्यामध्ये 424 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय। जून संपत आला तरी देखील 268 गावांमध्ये टँकरची गरज भासते आहे। राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र मराठवाड्यात अनेक भाग अद्यापही तहानलेलेच असल्याचं दिसतंय। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सध्या या ठिकाणी केला जातोय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सचिन, आपण पाहतोय राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय, अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय, पूर परिस्थिती देखील काही ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मराठवाड्यातील काही गावं अशी आहेत की जिथे अद्यापही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। पिण्याच्या पाण्याची सोय टँकरच्या माध्यमातून करण्याची वेळ अद्यापही अजून सुद्धा त्या ठिकाणी येते आहे। नेमकं वास्तव काय आहे? शुभमजी, मराठवाडा असा एक प्रदेश आहे किंवा असा एक भाग आहे त्या ठिकाणी पाण्यासाठी आजही वणवण फिरावं लागतंय। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय। एकीकडे जोरदार पाऊस पडतोय, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। मात्र मराठवाड्यामध्ये चित्र काहीसं वेगळं आहे। एका बाजूला पूर परिस्थिती निर्माण असताना मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये, काही गावांमध्ये आजही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। शेकडो गावं आहेत ज्या ठिकाणी पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतंय। म्हणजे एकीकडे पाऊस पडत असताना दुसरीकडे अपवाद आहे मराठवाड्यात, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस नाहीये, काही ठिकाणी पाऊस एवढा पडलाय की पाणी घरातून कसं काढावं किंवा घरामध्ये पाणी शिरलंय अशी परिस्थिती आहे। तर मराठवाड्यातील काही घरांमध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाहीये। ही परिस्थिती अनेक वर्षांपासून मराठवाड्यामध्ये आहे। त्यामुळे पाण्याचं नियोजन करत असताना किंवा पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवत असताना फक्त टँकरचाच आधार घ्यावा लागतो आणि तेच चित्र आजही मराठवाड्यामध्ये आहे। त्यामुळे टँकर शिवाय मराठवाड्याला पर्याय नाही हेच आजही तेवढंच महत्वाचं आहे। कारण मराठवाड्यामध्ये पाणी जर नसेल तर मग पिकं जगवायची कशी, जनावरं जगवायची कशी आणि त्यासोबतच रोजचं जीवनमान कसं चालणार हा एक प्रश्न उपस्थित केला जातो। मात्र दुसरीकडे आजही विकत पाणी घ्यावं लागतं आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीये। अगदी सचिन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।